बोरिवली पश्चिम येथील कोरा केंद्रात फोक आख्यानचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून उपस्थितांनी या फोक आख्यानाचा मनमुराद आनंद लुटला। बोरिवली पश्चिम येथील कोरा केंद्रात फोक आख्यान कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला उपस्थितांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। उपस्थितांनी फोक आख्यानचा मनमुराद आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं। फोक आख्यान बघण्याची माझी ही दुसरी वेळ आहे। जवळजवळ आय थिंक वर्षभराने मी पुन्हा एकदा हा कार्यक्रम पाहते आणि मी बोरिवलीची आहे, त्याच्यामुळे फार आनंद होतोय। बोरिवलीमध्ये सुद्धा खूप संस्कृती जपण्याचा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून प्रयत्न केला जातो आणि आज खूप आनंद होतोय। बोरिवलीकरांनी सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतक्या आयकॉनिक शोला आज गर्दी केली, त्याच्यामुळे फार आनंद होतो। आज इथे हजारो लोक जी जमली होती त्यांच्या मनात झालं आणि मला असं वाटतं की मी दुसऱ्यांदा बघते, पण 20-20 वेळा 25-25 वेळा हा कार्यक्रम बघितलेले सुद्धा प्रेक्षक आहेत। जर हे त्यांच्या मनात झालं नसतं, असं रक्त उसळून आलं नसतं, हा आनंद झाला नसता, कधी कधी अश्रू आले नसते, तर मला माहित नाही की अशा पद्धतीचं यश ज्या ह्या कार्यक्रमाला मिळालंय ते मिळालं असतं की नाही। किती बाहेर आपण पिझ्झा बर्गर खाल्ला तरी कधी ना कधी आपल्याला वाटतं की अरे आपल्याला ठेचा भाकर चपाती भाजी आईची हातची खावं लागते। तेच म्हणजे फोक आहे। कारण मध्ये जे काही लोकांना असं वाटत होतं की आपले लोक भरकटली आहेत, की झेंजी वेस्टर्नाइज कडे गेले, झेंजी रॉक म्युझिक कडे गेले। ते म्युझिक तर आहेच भारी, पण आम्ही जेव्हा फोक आख्यानचा कार्यक्रम सुरू केला आम्हाला प्रॉब्लेम कधी झाला नाही की झेंजी फक्त रॉकच ऐकते किंवा झेंजी फक्त वेस्टर्नाइज म्युझिक ऐकते। सगळ्यात जास्त आम्हाला प्रतिसाद हा झेंजी लोकांनी दिलाय। आणि आजच्या काळात आम्हाला असं वाटत होतं, तुम्ही ज्या कला प्रकारांची नावं घेतली ती आमच्यासारख्या अजून काही मुलांना माहितीच नव्हतं, की ते फक्त चित्रपटातून माहिती होतं, पण ओरिजिनल काय महाराष्ट्राची लोककला आहे किंवा काय वाद्य आहेत, काय लोककला प्रकार आहेत, काही कोणती लोककलावंत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली ज्यांनी खूप क्रांती घडवली, ज्यांनी प्रबोधन केलं, शिक्षण केलं, अशा लोककलावंतांना विस्मरणात नेऊन आपण पुढचा महाराष्ट्र नाही घडवू शकत कधी। तर ही सगळी संकल्पना आमच्या मनामध्ये होती। त्याशिवाय मनोरंजन खूप महत्त्वाचं आहे, कारण नुसतंच प्रबोधन आजकालच्या मुलांना नाही आवडत, त्यातून मनोरंजन कसं करता येईल हा एक महत्त्वाचा भाग होता। त्यामुळे ताल कचेरी सारखा इव्हेंट असेल किंवा सुरुवातीचं नमनगण असेल, घाटोळी असेल, तर असे सगळे कला प्रकार आम्ही घेऊन मनोरंजन आणि प्रबोधन या सगळ्याचं एक मिश्रण करून आम्ही आजच्या तरुणांपुढे किंवा सगळ्या आपल्या रसिक मायबापांपुढे हे सगळं द फोक आख्यान घेऊन आलोय आणि हीच सगळी मोठी पार्श्वभूमी आहे या आख्यानामागची। खरं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।